नमस्कार, होममेड रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे. आजच्या रेसिपीमध्ये ग्रीन पीज मसालाची छान चविष्ट नॉनव्हेज सारखी ग्रेव्ही बनवून तयार केलेली आलू मटार मसाला भाजीची रेसिपी बघूया. सर्वांनी आवडीने खावी अशी लागणारे सर्व साहित्य डिस्क्रिप्शन मध्ये दिले आहे. सर्वप्रथम वाटाणे धुवून बटाट्याची साले काढून त्याच्या छोट्या फोडी करायच्यात व भाजीचा मसाला तयार करण्यासाठी मिक्सरमध्ये ग्राइंड करायच्या आधी खोबरे किसून कांदे टमाटे सर्व बारीक चिरून घ्यायचे. प्रथम गॅसवर तवा किंवा पॅन तापल्यानंतर त्यात थोडेसे तेल टाकून कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा. त्याच पॅनमध्ये थोडेसे तेल टाकून किसलेले खोबरे पण भाजून घ्यायचे. टमाटे मऊसर होण्यासाठी थोडेसे तेल टाकून ते पण परतून घ्यायचे. भाजलेले मसाले सर्व थंड होऊ द्यायचे. नंतर मिक्सरमध्ये 2 बॅचेसमध्ये मसाला ग्राइंड करून घ्यायचा. अगदी थोडे थोडे पाणी टाकून बारीक मसाला ग्राइंड करायचा. मसाला बारीक ग्राइंड केल्यामुळे ग्रेव्ही घट्टसर होते. फोडणी देण्याकरता गॅसवर कढई तापल्यानंतर त्यात मोहरी जिरे टाकून कढीपत्ता तेजपान टाकून परतायचे. नंतर हिंग हळद पावडर व सर्व मसाले टाकून गॅस लो फ्लेमवर ठेवून परतायचे. आता मिक्सरमध्ये तयार केलेले मसाल्याचे वाटण 3-4 मिनिटे लो फ्लेमवर परतून घ्यायचे. नंतर त्यात वाटाणे बटाटे टाकून त्यावर झाकण ठेवून 4-5 मिनिटे शिजू द्यायचे. गॅस लो फ्लेमवरच ठेवायचा. नंतर त्यात 1 ग्लास पाणी टाकून व झाकण ठेवून 20-25 मिनिटे लो फ्लेमवर शिजू द्यायचे. चवीनुसार मीठ टाकून व करपायला नको म्हणून भाजी अधूनमधून फिरवत राहायची. बटाटे वाटाणे मऊसर शिजले की नाही ते हाताने चेक करून बघायचे. अरे वा, भाजीचा खूप मस्त वास आला. ही भाजी पुरी चपाती भाकरी भाताबरोबर खूप छान लागते. चविष्ट ग्रीन पीज मसाला भाजी रेडी. मस्त खा आनंदी रहा. रेसिपी आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद.